तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व दुग्ध व्यवसायातील त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहे. तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मामा, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. मारुती लालजी पवार. आपला पूर्ण पत्ता? मारुती लालजी पवार, अंबाळा. तर आपण हा शेतीला जोड व्यवसाय, दुग्ध व्यवसाय कधीपासून करता? हे 2 वर्ष झाली. बरं बरं. तर आता हे आपल्याकडे 2 म्हशी आहेत ना? हो. बरं. हे इकत आणले की घरच्या? विकत आणल्या. बरं बरं. तर ही अलीकडली जी म्हैस आहे ही कधी आणली? हे मागच्या विकायला आणली. बरं. बाजारातून का? बाजारातून. कितीला आणली? हे 60,000ला. 60,000ला. बरं. मग आता दूध देते का गाभण आहे? हे आता इली का? हो. बरं. किती दिवस झाली येऊन? हिला गेल्या शनिवारी येईल, समजा 8-7 दिवस झाले, 6 दिवस. बरं बरं. ते वगार आहे का इथं हा म्हणजे? हा, ती बघा. बरं. ते वगार आहे शेतकरी मित्रांनो. आणि आता किती लिटर दूध देते मग? ही आता 3 लिटर देते. 3 लिटर देते एका टायमाला? हो. बरं. आणि ही जी पलीकडली म्हैस आहे ही? ती आणलेली सर. बरं. ती कधी आणली? तिला 6 महिने झाले. 6 महिने. बरं बरं. मग आता किती दूध देते ती? ती 4 लिटर देते. पहिले 5 देत होती. बरं. आता 5-6 महिने झाली ना. बरं बरं. ती कितीला आणली म्हणली? ती 81ला. 81,000ला. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं हे नियोजन मस्त कमी खर्चामध्ये आणि पद्धतशीर. इथं बघू शकता टापटिपण आपल्याला. इथं बाजूला कॅलन आहे, कॅलनच्या बाजूला इथं चारा पण लावलेला आहे. तिथं पाण्याची व्यवस्था आहे. आणि हे बघू शकता कुटार व्यवस्था कमी खर्चामध्ये आपल्या शेड. मस्त नियोजन यांनी केलेलं आहे. असं नियोजन तुम्ही पण शेतीला जोड व्यवसाय म्हणून कमी खर्चात करू शकता. बरं, हे आपलं हे जे झोपडा आहे, शेड, हे कधी बांधलं होते? ह्याला 2 वर्ष झाले. म्हशी घ्या. बरं. पहिले बांधले. हो ना. तर एकंदरीत किती खर्च आला असेल याला? याला काय खर्च? 5,000 रुपये आले. हो ना. तर बघू शकता अशा प्रकारे कमी खर्चात नियोजन तुम्ही करू शकता. हे अशा प्रकारे कमी खर्चात. आणि इथं चारा किती आहे या म्हशीसाठी? यायला असेल 6-7 गुंठे. 6 गुंठे. 6 गुंठे आहे की नाही? हो. बरं. तर मग आता यांना ढेप वगैरे ठेवता का? हा, ढेप 2 टाईप. किती ठेवता? किलो ठेवतो, समजा 2-2.5 किलो दोन्ही. बरं. मोपून थोडी. हो ना. आता आपण शेतकरी म्हणल्यावर नियोजन कमी जास्त होतं. तर मग आता हप्ता किती येते एकंदरीत आपल्याला? 6,000 रुपये. 6,000 रुपये. 6,000. हो. बरं. आणि ढेपीला जात असेल 1-2 आहे की नाही? बरं. तर मग तुम्ही डेअरीला देता सगळं? हो, अमोल. बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी आपल्याला दुग्ध व्यवसायातील 2 म्हशीचं संगोपन शेती करत सांगलेलं आहे. तर शेती किती आहे तुम्हाला इथे? 1 आहे, 2 एकर. बरं बरं. आणि हे जे 2 म्हशी आता, तर पलीकडलीचं वगार पण हे आहे का? नाही, ते वारलं. तिथे वारलं का? बरं बरं. ती वगैरे दिली. हा. तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता एकदम कमी खर्चामध्ये यांनी आपल्याला मस्त शेती करत शेतीला जोड व्यवसाय. तर असं काम आपली शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय परवडतो का? शेतीला जोड व्यवसाय, दुग्ध व्यवसाय परवडतो? म्हणजे परवडते ना. परवडते म्हणत कसं ना. न परवड काला करील माणूस. हो ना. आता ती 81,000ला आणली आपण. ते 60,000ला आणली. हो ना. 2 लाख रुपये घातली त्याच्यात. हो ना. पुरती म्हणून. बरं बरं. आणि हे ऊस आता कारखान्याला जाते का? काय म्हशीला टाकता काय? कारखान्याला जाते. काही टाकला नव्हता मधात. बरं बरं. तर काळ्या भावी समजा. हो ना. आणि आपल्या म्हशीच्या दुधाला फॅट काय लागत? 7-8 लागते. 7-8चा? हो. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, 2 म्हशीचं संगोपन शेती करत होऊ शकतो. आणि त्यातून नफा आणि आपला जो घर खर्च आहे तो पण धकू शकतो. तर नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. जय जवान, जय किसान.